माणसात जशी कॉम्पिटिशन चालू असते तशी झाडांची देखील आहे. तुझ्यापेक्षा मी उंच जाणार. आता उन्हाळ्या सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे सगळे पर्यटक हे कोकणाकडे वळलेले आहेत, म्हणजे कोकण बघण्यासाठी. पण आमचा जन्म या कोकणातच झालेला आहे, या मातीत. फक्त आम्ही पोटा पाण्यासाठी म्हणून शहरात आलेलो आहे. आणि गावी आल्यानंतर जी ही पायवाटेन जायची जी आमची लहानपणापासूनची सवय आहे ती तुम्हाला दाखवते मी. आम्ही पाण्याला इकडे या बाजूला जायचो. कुठे जायचो ते मी पुढे दाखवते. गावाच्या चारही बाजूला नद्या आहेत, पण पाणी घरापर्यंत आलेलं नव्हतं त्यावेळेस आम्ही जेव्हा लहान होतो. आणि पाण्यासाठी आम्ही अशा नद्यांच्या येथे यायचो, म्हणजे डोक्यावरून पाणी घेऊन जायचो. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ह्या नदीचं पात्र मोठं होतं, म्हणजे दगडी दिसतात नाही, त्या पूर्ण भरलेलं असायचं पाण्याने. पण कालांतराने प्रत्येकाच्या घरी पाणी आलं आणि नंतर मग नद्यांकडे दुर्लक्षच झालं. आणि प्रत्येकाने सुपारींच्या बागांसाठी वगैरे त्या ठिकाणी खड्डे पाडून आपापल्या पाण्याची व्यवस्था केली. आणि मग अशा प्रकारे हे दगड्या मोकळ्या झाल्या आणि जिथे पाणी जिरवलं तिथेच पाणी राहिलं. आता ही सुपारीची बाग आहे. ही छोटी आहेत झाडं, लावताना एवढी छोटी असतात, त्यानंतर एवढे मोठे होतात. अगदी सुपारी लागण्याची वेळ आहे. त्यानंतर सुपारी लागते तेव्हाचं झाड एवढं असतं. आणि त्यानंतर अशा प्रकारे ही सुपारींची बाग दिसते. अगदी टोकाला सुपाऱ्या लागतात आणि त्याला फांद्या वगैरे काहीच नसतात. तर याच्यावरून सुपारी काढण्याचं काम काही ठराविक लोक करू शकतात, कारण फांद्या नसल्याने प्रत्येकाला चढता येत नाही झाडावरती. आणि दुसऱ्या दिवशी आता आम्ही रत्नागिरीत जायला निघालो, जयगडमध्ये. जयगडला जाताना वाटेतच हेदवी गाव आहे. हेदवीमध्ये गणपतीचं मंदिर आहे. हे मंदिर 250 वर्षांपूर्वीचं आहे. तिथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर तवसाळला जाण्यासाठी निघालो. तवसाळला जाण्यासाठी खाडी आहे तिथे. खाडीतून आम्हाला पलीकडे जायचं होतं जयगडला. तर अशा प्रकारे खाडीतून बोट आहे, त्याच्यातून गाडी आणि माणसं दोन्ही जातात. 1 तासाने बोट पलीकडून इकडे येत असते. आम्ही बोटीमध्ये बसलो. आता पलीकडे आल्यानंतर इथे जय विनायक म्हणून मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये गेलो. इथे बघू शकता झाडांनी असं स्वस्तिक काढलेलं आहे. खूप सुंदर आहे मंदिर. इथे आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही बीचवरती जायला निघालो रत्नागिरीमध्ये. तिथे पोचलो. तिथे ओठी होती, पाणी ओसरलं होतं आणि ओठीची सुंदर नक्षी आलेले आहे. पाणी पूर्णपणे ओसरल्याने इथे सगळ्या दगडी दिसत आहे आणि त्या दगडींना शंख आहेत खूप सारे. मी दाखवते पुढे. बघू शकता खूप सारे शंख लागले होते दगडींना. मी थोडेसे काढून आणले त्याच्यातून. आणि खेकडे देखील होते तिथे, खूप सारे खेकडे हाताने पकडण्यासारखे. आम्ही खेकडेसुद्धा घेऊन आलो तिथून. त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. तर असा होता आजचा दिवस. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.